मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य शासनाचा पहिला हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे येत्या 2 दिवसात जमा करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर जवळपास 3 लाख शेतकरी कोणते पात्र असणार आहेत, म्हणजे 25% अग्रिमसाठी की 75% वैयक्तिक, की जवळपास वैयक्तिक क्लेम केलेले सरसकट शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत। त्याचबरोबर 31 मार्च पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल का, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यात जवळपास अतिवृष्टी झाली होती, म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी झाली होती। तर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पीक विमा कंपनीच्या वतीने जवळपास 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, मंजूर करण्यात आलेल्या होत्या। तर एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिम पीक विमा रक्कम म्हणजे जवळपास 154 कोटी 36 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। हे बऱ्याच दिवसापासून मंजूर करण्यात आलेले होते मित्रांनो, परंतु अद्यापही शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। त्यात झालं काय आता, तर राज्यात जवळपास 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। त्यातला पहिला जिल्हा यवतमाळ हा पीक 25% अग्रिममधून वगळण्यात आला। कंपनीने 25% अग्रिमच्या अधिसूचना फेटाळलेल्या आहेत। मग ते उरले किती, 3 जिल्हे। मग 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या ज्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, मग त्यांचे काल एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, नाही आजच सकाळी एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 25% अग्रिमच्या अधिसूचना नांदेड जिल्ह्यातील जे युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीमार्फत पीक विमा वाटपासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे। म्हणजे कंपनी एक रिझन सांगत आहे की जे राज्य सरकारचा किंवा केंद्र शासनाचा जे मिळून पहिला हप्ता येतो आमच्याकडे, तो आमच्याकडे आलेला नाही, त्या कारणास्तव आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमच्या रक्कम हा वितरित करू शकत नाही, असं एक रिझन दिलं होतं। आता या रिझनला आता काळीमा फासणारी एक गोष्ट घडलेली आहे मित्रांनो। आता येत्या 2 दिवसात 25% अग्रिमच्या ज्या पहिला हप्ता आहे राज्य शासनाचा तो कंपन्यांकडे जमा होणार आहे। तर पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्यातील कंपनीकडे ही पहिला हप्ता जमा होणार आहे आणि त्या कारणास्तव कंपनीला आता पीक विमा भरपाई देण्यास आता नकार देता येणार नाही। म्हणजे बाबा कंपनीला आता रिझन देता येणार नाही की बाबा राज्य शासनाचा हप्ता आमच्याकडे नाही आला किंवा वगैरे वगैरे असे काही रिझन देता येणार नाहीत। आता कंपन्यांना तोंड राहणार नाही आता बोलायला। तर मित्रांनो, एकंदरीत जवळपास बघायचं झालं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या 3 लाखच्या आसपास जे शेतकरी आहेत त्यांना आता 25% अग्रिम वाटप होणार आहे। येत्या 2 दिवसात राज्य शासनाचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे जवळपास बघायचं झालं म्हणजे मित्रांनो 2 दिवस म्हणजे 27, 28, 29 तारखेपर्यंत हे राज्य शासनाचा हप्ता जमा होईल। 31 मार्च पर्यंत काही शेतकऱ्यांना, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 5 एप्रिलच्या आसपास हा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती हिंगोली जिल्ह्याविषयी मित्रांनो। तुम्ही देखील इतरत्र जिल्ह्यातून असाल, नांदेड, हिंगोली, परभणी व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून असाल, वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यातून असाल तर मला कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्याचा पीक विमा वाटप झालेला आहे किंवा नाही, ते देखील मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।